विदर्भ के गांवों में अब रोजगार की नई उम्मीद जगी है। मधगांव योजना के जरिए किसानों और युवाओं को मधुमक्खी पालन से आय के अवसर मिलेंगे, जिससे गांव आत्मनिर्भर बनेंगे और पलायन भी कम होगा। विदर्भ में मध का गांव योजना ग्रामीण रोजगार का नया मॉडल बनकर सामने आ रहा है। वर्धा के सिंधी विहीर और अमरावती के आमझरी गांव में मधुमक्खी पालन को बढ़ावा देकर स्थानीय युवाओं और किसानों को रोजगार से जोड़ा जाएगा। इस योजना के तहत सरकार 90% अनुदान पर मध पेटियां, सुरक्षा किट और जरूरी उपकरण उपलब्ध करा रही है, जिससे कम निवेश में अच्छा मुनाफा संभव होगा। साथ ही मध प्रसंस्करण, पैकेजिंग और मार्केटिंग की सुविधाएं भी विकसित की जाएगी। इससे गांव की अर्थव्यवस्था मजबूत होगी और लोगों को अपने ही क्षेत्र में रोजगार मिलेगा। आने वाले समय में नागपुर का नरहर गांव भी इस योजना से जुड़कर विकास की राह पर आगे बढ़ेगा। म्हणजे 2009 पर्यंत सरकार अनुदान देत होतं। आम्ही खादी मंडळाची खादी संस्थांची बैठक घेतली 2-3 वेळा। सगळ्यांचं म्हणणं आहे की अनुदान जर दिलं तर आपलं उत्पादन वाढू शकेल किंवा मिळणारी जी मजुरी आहे ही मजुरीसुद्धा, कारण कष्ट खूप आहेत त्या चरख्यातनं सगळं निर्माण करणं। त्यामुळे सरकारला तेही आम्ही आत्ता प्रस्ताव दिलेला आहे की महाराष्ट्रातल्या खादी संस्थांना पुनरुज्जीवित करायचं आहे तर आपल्याला अनुदान दिलं पाहिजे, कारण अनेक राज्य भारतातली 25 ते 40% अनुदान देतात। तर तोही आमचा एका बाजूने प्रयत्न चालू आहे। दुसऱ्या बाजूने खादी विषयाची जागृती वाढावी यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे। जसं महाराष्ट्रात एखादा खादीचा मॉल करता येईल का, कारण महाराष्ट्रात खादीचा मॉल कुठेही नाही आहे। त्यामुळे तोही करण्याची आमची एक कल्पना आहे। एक खादी यात्रा या सगळ्या विषयावर काढावी पुढच्या काळात, त्याच्यात मधमाशीपासून सगळे विषय असतील। हे प्रस्ताव आहेत, अजून त्याचं अंतिम झालेलं नाही, पण आमच्या मंडळात या विषयाची चर्चा चालू झालेली आहे। सगळे माहिती दालनात मधमाशीबद्दलची माहिती देणं असं पुढच्या टप्प्यात आहे। आणि मग तिथे काही ठिकाणी मधसंकलन केंद्र करणे, म्हणजे आम्ही केवळ प्रशिक्षण देत नाही तर प्रशिक्षण दिल्यानंतर तो जो मध आहे हा मध आम्ही खरेदी करतो। म्हणजे मला सांगायला आनंद होतो की आपलं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की मधाला 500 रुपये हमीभावाने आम्ही मध विकत घेतो। अर्थात त्याची शुद्धता तपासून आमचं महाबळेश्वरला स्वतःचं मध संचालनालय आहे, त्या संचालनालयात आम्ही त्या मधाचं सॅम्पल पाठवतो आणि मग आमच्या सगळ्या कसोटीला उतरलं तो मधसुद्धा आम्ही विकत घेतो। त्यामुळे शेतकऱ्याला किंवा जो व्यवसाय करणार आहे त्यालाही हमीसुद्धा आहे, त्यामुळे तो मध आम्ही विकत घेतो। त्यामुळे मधसंकलन केंद्र पुढच्या काळात तिथे होईल आणि ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे प्रत्यक्ष मध प्रक्रिया केंद्र काही ठिकाणी, कारण त्याचंसुद्धा एक वेगळं प्रशिक्षण द्यायला लागणार आहे। त्यामुळे ज्या गावांमध्ये शक्य आहे त्या गावांमध्ये मधसंकलन केंद्र सगळ्याच गावांमध्ये होईल आणि प्रत्यक्ष मधनिर्मितीसुद्धा काही गावांमध्ये होईल। त्यामुळे तिथे वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण द्यायला लागेल।